नरेंद्र मोदी, श्रीमंत योग्याची तपपूर्ती. लेखक विनायक लिमये. ज्येष्ठ पत्रकार, पुणे. देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी यावर्षी 17 सप्टेंबरला वयाची 75 वर्ष पूर्ण केली. त्याचबरोबर आणखी 8 महिन्यात 22 मे 2026ला आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष ते पूर्ण करतील. देशाच्या प्राचीन परंपरेत 12 वर्ष म्हणजे एक तप या कालावधीला खूप मोठं स्थान आहे. एक तप याला आपल्याकडे जितकं महत्त्व आहे तेवढं अन्य कालखंडाला नाही. गेली 12 वर्षे मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत देशाला पुढे नेणारे अनेक निर्णय घेतले. मोदी यांच्या संदर्भात एक भाग असा की त्यांच्यावर टीका करणारे थकत नाहीत आणि त्यांची स्तुती करणारे देखील थकत नाहीत. एका अर्थाने जनमानसातील त्यांच्या स्थानाचा विचार केला तर त्यांचं कौतुक तरी करा किंवा द्वेष तरी करा, अशा पद्धतीनं इथल्या समाजाचं विभाजन झालं आहे. मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल इतकी विखारयुक्त भाषा वापरली गेली की अशी भाषा यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांच्या वाटेला आलेली नाही. मोदी यांच्याबद्दल टीका करताना अनेक जण मोदी यांच्या प्रभावाखाली देशातील सर्व मीडिया आहे अशी भाषा करतात. त्याचबरोबर देशातील सर्व मीडिया त्यांना विकला गेला आहे असाही आरोप करतात. मोदी यांच्याबद्दल बोलताना मनामध्ये काही गोष्टी ठामपणे गृहीत धरून मग त्यांच्यावर टीका केली जाते. एखाद्या गणिताचं उत्तर काढण्यासाठी ज्या पद्धतीनं विविध पायऱ्यांच्या सहाय्यानं गणित मांडलं जातं तशा पद्धतीनं विविध दुवे जुळवत मोदींवर टीका केली जाते. सोशल मीडियामध्ये तर मोदी यांच्यावर इतक्या घाणेरड्या शब्दांमध्ये टीका केली जाते की त्याचं वर्णन करता येणार नाही. यातला विरोधाभास असा आहे की देशामध्ये आज ज्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातोय तो वापर करण्यासाठी लागणारा मोबाईलचा डाटा हा मोदी यांनी आखलेल्या विविध प्रकारच्या धोरणांमुळे स्वस्त झाला आहे, हे कोणी लक्षात घेत नाही. एकेकाळी संपूर्ण महिन्यात 2 किंवा 4 GB डाटा वापरायला जितके पैसे लागत त्यापेक्षा कमी पैशात आता रोज 2 GB डाटा वापरण्याचं स्वातंत्र्य मोबाईल आणि इंटरनेट धारकाला आहे. राजीव गांधी यांच्या काळात STD, PCO आणि ISD या तीनही टेलिफोनच्या सेवा एका ठिकाणी देणारी लक्षावधी बूथ म्हणजे सेंटर्स भारतात कार्यरत झाली. मोदींच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून बँकेच्या सुविधा आणि संपर्काची सारी माध्यमं अक्षरशः हाताच्या बोटावर उपलब्ध झाली. दूरसंचार क्रांतीला हा मोठा टप्पा मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीशी स्पर्धा करत सामान्य झोपडपट्टीवासियांपर्यंत पोहोचवला. मोदी यांच्या कार्यकाळाबद्दल, त्यांनी राबवलेल्या योजनांबद्दल कितीही मतभेद असले तरी त्यांनी ज्या सहजतेनं आणि स्वस्त दरात विविध सेवा उपलब्ध करून दिल्या त्याचं कौतुक कुणालाही करावंच लागेल. जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या या गोष्टी मोदींनी अगदी सहजपणे उपलब्ध करून दिल्या. मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात एक वेगळं वातावरण निर्माण झालं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर पहिल्यांदा सत्ता मिळाली. याआधी 1996 साली भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली होती, मात्र ती एकहाती सत्ता नव्हती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या या सत्तेला छोट्या छोट्या पक्षांचा टेको होता. या पक्षाकडून वाजपेयी यांना पाठिंबा देण्यात आला असला तरी या पक्षांकडून दबावाचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. निर्णय घेण्यामध्ये वाजपेयी यांना अनेक अडचणी होत्या. तरीसुद्धा अणुचाचणीसारखा महत्त्वाचा निर्णय घेऊन त्यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या कारभाराचे असेच दर्शन घडवलं आहे. मोदी यांनी आक्रमक पद्धतीनं काम केलं, मात्र आपल्या वर्तन व्यवहारात आणि भाषणामध्ये त्यांनी कुठेही अशी आक्रमकता दाखवली नाही. गेल्या अनेक वर्षाच्या कारभाराचं मूल्यमापन केलं, सुडाचं राजकारण मोदी यांनी केले असा आरोप कोणालाही करता येणार नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण इंदिरा गांधी यांच्या राजवटीत किंवा PV नरसिंह राव आणि काँग्रेसच्या तसेच मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या राजवटीत अशी बरीच उदाहरणे देता येतील. मात्र अपवाद वगळता अगदी शोधूनच काढली तर 12 वर्षात 12 प्रकरणं निघतील की ज्या प्रकरणामध्ये मोदी यांनी आकसानं निर्णय घेतला किंवा सुडाचं राजकारण केलं
असा आरोप करता येईल. पण सर्वसाधारणपणे मोदी यांनी कायद्याचा गैरवापर किंवा कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी सत्तेचा किंवा यंत्रणेचा वापर केला असं झालेलं नाही. अनेक जण कायद्याच्या कचाट्यात सापडले किंवा त्यांच्या कार्यकाळात अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळं कायद्याच्या कचाट्यात सापडून त्यांच्यावर तुरुंगवासाची वेळ आली. त्यासाठी मोदी यांना कसे काय जबाबदार धरता येईल? मात्र विरोधकांनी सातत्यानं असा आरोप केला की मोदी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या खात्यांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करतात. एका महिला खासदारानं या संदर्भात आरोप करताना मोदी आईस म्हणजे वरील 3 गोष्टींचा वापर करून आपली सत्ता टिकवतात असा आरोप केला. खरं तर भूतकाळात या मंडळींनी केलेल्या प्रचंड चुका त्यांना तुरुंगाच्या वाटेपर्यंत घेऊन गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी मोदींना कसे जबाबदार धरता येईल? राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त आणि माजी न्यायमूर्ती असलेल्या प्रकाश परांजपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना 2019च्या निवडणुकांपूर्वी मोदी यांचं दफन केलं जावं अशी पोस्ट टाकली होती. मग मला राजकीय दफन असे म्हणायचे होते असा खुलासा करून त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परांजपे यांचं उदाहरण अशासाठी दिलं कारण हे गृहस्थ एका मोठ्या संघटनेचे विश्वस्त, त्यात माजी न्यायाधीश. त्यांनी किती जबाबदारीनं बोलायला हवं. पण मोदी यांचा विषय निघाला की अनेकांचं भान सुटतं. मोदी यांना दिवस रात्र शिवाशाप देऊन आपला हेतू साध्य होईल आणि प्रचार प्रचंड करता येईल अशा हेतूनं या देशातल्या विविध संघटना, पक्ष आणि अनेक नेते काम करत असतात. अनेक वेळा दुर्लक्ष करूनही मोदी त्यांना उत्तर देत नाहीत. मोदी यांनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा प्रचंड असा वापर केला आणि आता हे माध्यम अत्यंत बेछूटपणे आणि सवंगरित्या वापरले जात असताना त्यावरून ते अलगदपणे बाजूला झाले. मोदी किंवा त्यांचे समर्थक किंवा त्यांची प्रचार यंत्रणा राबवणारी मंडळी सोशल मीडियावरून अलगदपणे बाजूला गेली. मोदी यांनी सत्ता मिळाल्यानंतर आकाशवाणी अर्थात रेडिओसारखे माध्यम वापरून मन की बातद्वारे भारतातील अर्थात देशभरातील सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातील भाषणांमधून त्यांनी एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे देशभरातील जनतेशी संवाद साधला. मोदी यांची लोकांना संबोधित करण्याची आणि त्यांच्याबरोबर स्वतःला जोडून घेण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी ठरली. मोदी यांनी प्रचारासाठी देशभरातील पेट्रोल पंपाची ठिकाणे सहज वापरली. पेट्रोल पंपावर मोदींच्या आवाहनाचे फलक देशभर विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाले. त्यातून मोदींनी सर्व थरातील माणसांशी संवाद साधला. अशा प्रकारे कल्पकतेनं संवादाची विविध माध्यमं वापरून मोदी यांनी देशभरातील जनतेबरोबर सुसंवाद प्रस्थापित केला. या आधीच्या पंतप्रधानांना इतक्या सहजपणे आणि कमी खर्चात लोकांशी कनेक्ट होण्याचा पर्याय वापरता आला नव्हता, किंबहुना त्यांनी याचा विचारच केला नव्हता. यात मोदींचं वेगळेपण दिसून येतं. मोदी यांचं नेतृत्व कसं आहे असं प्रश्न विचारला असता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची कन्या इंदिरा गांधी या दोघांशी त्यांची तुलना करावी लागेल. यामध्ये महात्मा गांधींचा उल्लेख आपण अशा करता करत नाही कारण महात्मा गांधी हे जागतिक पातळीवर पोहोचलेले नेते असले तरी त्यांचं काम स्वातंत्र्यपूर्व काळात होतं. जनतेसमोर स्वातंत्र्य मिळवणं हे उद्दिष्ट होतं. ब्रिटिशांविरुद्ध हा महामानव इथल्या अनेकांना प्रेरणादायी ठरला यात शंका नाही. मात्र त्यांच्या लोकप्रियतेमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आणि त्यासाठी सर्वांनी त्यांच्याकडं स्वातंत्र्य मिळवून देणारा नेता या नजरेनं पाहणं या बाबीला खूप मोठं महत्त्व आहे. मोदी यांचा जन्मच मुळात स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1950 मध्ये झाला. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यांचं नेतृत्व उभारलं गेलं त्यामध्ये मोदींचा समावेश आहे. नेहरूंना स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी होती तर इंदिरा गांधींना स्वातंत्र्य लढ्यातला थोडाफार सहभाग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंडित नेहरूंची मुलगी या वलयाचा खूप मोठा फायदा झालेला होता. मोदी यांच्या मागे असा कुठलाही राजकीय वारसा किंवा एखाद्या बड्या घराण्याचा आशीर्वाद नव्हता. एका सामान्य कुटुंबातून तसंच जातीच्या गणितामध्ये अत्यंत छोटी जात असलेल्या समूहात मोदींचा जन्म झाला. तरीही आयुष्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून काम करून मग भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अनेक पदांचा अनुभव घेत
मोदी सन 1999 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. ज्या माणसानं कधी विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केलेला नव्हता, अशा माणसानं थेट मुख्यमंत्री म्हणून सूत्र स्वीकारणं आणि सन 1999 नंतर 2014 मध्ये देशाच्या सर्वोच्च पदाची अर्थातच पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारणं, त्याआधी मोदी साधे खासदारही नव्हते. खासदार झाल्यावर लगेचच पंतप्रधान पद मिळवणं हा मोदींच्या बाबतीत वेगळा विक्रम आहे. त्यांच्या नेतृत्वाचं वेगळेपण आहे ते यातच. संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या नावावर निवडणूक लढवून पक्षाला बहुमताच्या जवळ नेण्याची कामगिरी त्यांनी सन 2014 आणि सन 2019 अशी 2 वेळा केली. असं यश यापूर्वी फक्त पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांना मिळवता आलं होतं. भारतासारख्या विविध जाती, समूह, भाषा, प्रांत अशा देशात संपूर्ण देशभर चालणारं व्यक्तिमत्व म्हणून मान्यता मिळवणं सोपं काम नाही. मात्र मोदी यांनी हे लीलया करून दाखवले. त्यासाठी त्यांनी कुठलीही गिमिक्स किंवा खोटी आश्वासनं दिली नाहीत. आकाशातला चंद्र तोडून आणतो किंवा तुमच्या रोजच्या जीवनातील विविध गोष्टी तुम्हाला फुकट देतो किंवा तुमच्यासाठी पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून देतो, अशा कुठल्याही बडेजाव करणाऱ्या घोषणा त्यांनी दिल्या नाहीत. तरीही देशाच्या संसदेत भक्कम बहुमत मिळवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला. त्यांच्या नावावर देशाची सत्ता मिळवण्याआधी 2014 पूर्वी 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकून दाखवल्या. भारतासारख्या देशात उत्तर आणि दक्षिण असे सरळ सरळ मोठे विभाजन असताना उत्तरेत आपला बालेकिल्ला निर्माण करत दक्षिणेमध्येही चांगल्या पद्धतीनं पसंती मिळवत त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाचं वेगळेपण यातच आहे. भाषावादाला किंवा एखाद्या जात समूहाच्या आरक्षणाला पाठिंबा देत अथवा 2 राज्यांच्या सीमावादावर आपलं हेतू साध्य करण्यासाठी त्याला उत्तेजन न देता देशभर त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांची सत्ता कशी येईल याकडे लक्ष दिलं. सन 2014 मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सत्ता मिळवली, त्यांना खरं तर फक्त भाजपा सदस्यांचं मंत्रिमंडळ बनवता आलं असतं. तेवढं बहुमत त्यांच्याजवळ होतं. मात्र त्यांनी आघाडी धर्माचं पालन करत आपल्या सहकारी पक्षाच्या सदस्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान दिलं. सगळ्यांना बरोबर घेत सबका साथ सबका विकास या सूत्रानं त्यांनी कारभारास सुरुवात केली. लोकानुनयाचे अतिरेकी राजकारण आणि रेवडी वाटपाचा उद्योग कटाक्षाने त्यांनी टाळला. राष्ट्रीय नेतृत्व म्हणूनच त्यांनी देशातील विविध समस्यांकडे पाहिलं. लोकप्रियता आणि लोकांचा द्वेष अशा दोन्ही गोष्टींना सामोरं गेलेला हा नेता आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला हा नेता आज जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये खूप वरच्या क्रमांकावर आपलं स्थान कमावून बसलेला आहे. ज्या अमेरिकेनं या माणसाला व्हिसा नाकारला, त्याच नेत्याच्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या कामासाठी आवर्जून सभा घ्यायला सांगितले. नरेंद्र मोदी या 5 अक्षरी नावाचा आज देश आणि जागतिक पातळीवर गवगवा होत असून जागतिक नेत्यांमध्ये मोदी यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यामागं त्यांची नेमकी रणनीती, नियोजनबद्ध घेतलेले कष्ट यांचा वाटा मोठा आहे. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या 5 वर्षात मोदींनी अनेक निर्णय धडाक्याने घेतले. मोदींच्या निर्णयाबद्दल लोकांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. मात्र या निर्णयाचा फायदा देशासाठी झाला यामध्ये शंका नाही. मोदींच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत ज्या त्रुटी राहिल्या किंवा आजही त्यांच्या निर्णयाचे अनेक फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात असलेली जडबंबाळ नोकरशाही आणि तिचे प्रचंड वर्चस्व. 2014 पूर्वी काँग्रेसला या नोकरशाहीचा फारसा त्रास झाला नाही. याचं कारण या नोकरशाहीचे किंवा काँग्रेस किंवा अन्य समविचारी पक्षांचे सख्य जुळलेले होते. नोकरशाही त्यांना सतत अनुकूल होती आणि या राजकीय पक्षांचे नेते नोकरशाहीच्या प्रेमातच होते. मात्र मोदी यांना सत्तेवर आल्यानंतर नोकरशाहीतील बदल आणि राजकीय बदल अशा 2 आघाड्यांवर सामना करावा लागला. 2014 मध्ये मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केलं तेव्हा या अभियानाची प्रचंड थट्टा उडवली गेली. पण त्याचा सर्वात मोठा फायदा कोरोनाच्या काळात दिसून आला. कुठल्याही साथीच्या रोगांमध्ये त्याची वाढ रोखण्यासाठी स्वच्छता ही मूलभूत गरज असते. कितीही टिंगलटवाळी झाली
तरी सरकारी पातळीवरून सतत आग्रह धरल्यामुळं देशात एकूणच स्वच्छतेची जाणीव वाढली. कचरा, घाण, अस्वच्छता हटवण्याचे प्रयत्न झाले. त्याचा फायदा कोरोनाची साथ रोखण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना झाला, ही वस्तुस्थिती आहे. छोट्या छोट्या बाबींपासून सुरुवात करून मोदी यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. जनधन योजनेतून त्यांनी देशातल्या अनेक तळागाळातल्या माणसांच्या खात्यावर सरकारी योजनेचे पैसे मध्ये कुठेही न झिरपता थेट मिळतील अशी रचना करून दिली. मोदींच्या राज्यात सगळंच काही आलबेल आहे आणि सर्वच काही छान छान आहे असं मोदी भक्त म्हणत असले तरी ही गोष्ट नरेंद्र मोदी यांना सुद्धा स्वतः मान्य करता येणार नाही. गेल्या काही वर्षात बदलच घडला नाही हे म्हणणं मोदी यांच्यावर सरळ सरळ अन्याय करणारे आहे. आपण आपल्या परराष्ट्र धोरणात जाणीवपूर्वक जे बदल केले त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा विचार गांभीर्यानं होऊ लागला. मध्यंतरी आखातामध्ये जेव्हा युद्धासारखा पेच प्रसंग झाला तेव्हा तिथल्या नागरिकांना सोडवताना विविध देशांनी आपली मदत घेतली. मोदींनी केवळ आखातामध्ये अडकलेल्या भारतीय माणसांची सुटका केली असं नाही, तर अन्य देशाच्या नागरिकांनाही त्यांनी भारतीय नागरिकांसमवेत बाहेर काढलं. आपल्या सत्तेच्या पहिल्या 5 वर्षात मोदी यांनी जगातील कुठला देश भटकण्यासाठी सोडला नाही. अशी उथळ टीका करणाऱ्या मंडळींच्या हे कधीच लक्षात आलं नाही की या माध्यमातून मोदी भारताची प्रतिमा केवळ उंचावत होते असं नाही, तर त्या देशांशी आपले घट्ट संबंध निर्माण करत होते. मोदी यांनी गुणवान माणसे शोधताना काही वेळा पक्षाच्या पलीकडे जाऊनही विचार केला. त्यामुळे सध्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे काँग्रेसच्या जवळचे आहेत अशी चर्चा होती. मोदी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांचीच निवड केली. मोदी यांनी भारतीय प्रशासनात तसेच राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे बदल केले. आपल्या पक्षातील नेत्यांना त्यांनी पुरेसं स्वातंत्र्य दिलं. मोदी यांच्यावर सुडाचा आरोप केला जातो, पण आपल्या कार्यकाळात त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जे काही घडलं तेवढंच केलं. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक नेते आजही कारवाईपासून लांबच आहेत. त्यांच्यावर कारवाई करायचीच असती तर मोदी यांनी सूडबुद्धीनं विविध सहकारी संस्थांचा वापर केला असता, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. परिपक्व आणि प्रगल्भ राजकीय नेता म्हणून मोदी यांनी आपली पावलं टाकली आणि कारभार करताना धोरणंही निश्चित आखली. राजकारण करताना भाजप प्रथम हे तत्व त्यांनी पाळलं, पण अन्य पक्षांनाही त्यांनी घटनात्मक मार्गानं विरोध केला. त्याचबरोबर मित्र पक्षांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही. भारतीय जनता पक्षाचा कणखर आणि सर्वोच्च नेता ही केवळ प्रतिमा न ठेवता मित्र पक्षांच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. प्रसंगी एखाद्या राज्याची सत्ता मिळाली नाही तर चालेल असं धोरण ठेवलं. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये 2019ला भाजपचे सरकार पहिल्यांदा येऊ शकलं नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात पक्षाच्या खासदारांची संख्या कमी असल्यानं जे तडजोडवादी राजकारण होई त्या राजकारणाचा मोदी शहा यांच्या काळात पूर्णपणे अस्त झाला. अमित शहा आणि मोदी यांनी नियोजन करून गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जी आश्वासनं आणि वचनं दिली होती ती पूर्ण करण्यास प्राधान्य दिलं गेलं. त्यामुळेच काश्मीरचा 370 कलमान्वये मिळणारा वेगळा दर्जा रद्द झाला. 3 तलाक बंदी झाली. नागरिकत्व कायदा लागू झाला. अशा अनेक वर्षानुवर्षे रखडलेल्या मुद्द्यांना मोदी यांनी प्राधान्य दिल्यानं देशाच्या राजकीय भूगोलात आणि परिस्थितीमध्ये मोठा फरक पडला. मोदी यांचं राजकारण कुणाला पटो अगर न पटो, पण त्यामागं देशहित सर्वोच्च असतं याबद्दल कुणाचे दुमत होऊ शकणार नाही. देशाच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदावर झेप घेतलेल्या नेत्यांची संख्या कमी आहे. मोदी त्यापैकीच एक. गुजरातमध्ये 2001 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद जेव्हा स्वीकारलं तेव्हा ते आमदारही नव्हते. मुख्यमंत्री पदावर निवड झाल्यानंतर ते आमदार झाले. त्यापूर्वी त्यांनी कधीही कुठल्याही खात्याचे मंत्री म्हणून काम केलेलं नव्हतं. केंद्रामध्ये कुठल्याही खात्याचे मंत्री न होता थेट पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. देशाच्या इतिहासातील हे पहिलंच उदाहरण ठरावं. मोदींचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पिढीतले ते आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जेवढे परदेश दौरे केले तेवढे अन्य कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाहीत असं म्हटलं जातं. पण ते अर्धसत्य आहे. इंदिरा गांधींनी आपल्या कार्यकाळात असे बरेच दौरे केले. मोदी आणि इंदिरा गांधी यांच्या साम्य असं आहे, दोघेही जागतिक नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. खरं तर इंदिरा गांधींच्या काळात परिस्थिती खूप वेगळी होती, पण अलिप्त राष्ट्र समूहाच्या गटाचं नेतृत्व करत इंदिरा गांधींनी जागतिक राजकारणात आपली छाप उमटवली होती. मोदी यांनी बलशाली भारत ही प्रतिमा उभी करत आम्हाला गृहीत धरू नका असा संदेश जागतिक पातळीवर नेमकेपणानं दिला आहे. महाकाय चीनच्या विरोधात नवी आघाडी उभी करण्यासाठी मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा जागतिक राजकारणात महत्वाचा भाग मानला जातो. मोदी यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांनी बजावलेल्या कामगिरीचा विचार केला तर त्यामध्ये तोट्याचा आणि चुकीचा भाग असा आहे की मोदी यांची कार्यपद्धती बरीचशी नोकरशाहीवर अवलंबून अशी आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातले किंवा पक्षातले सहकारी देखील त्यांच्यावर काहीसे नाराज असतात. मोठ्या प्रमाणावर नोकरशाहीवर अवलंबून असलेला हा नेता त्या अर्थानं भारतीय राजकारणात वेगळा असला तरी ती त्यांची कमकुवत बाजू आहे. गुजरातमध्ये त्यांचं हे मॉडेल यशस्वी ठरलं होतं, पण देशपातळीवर या मॉडेलमध्ये असंख्य उणीवा लक्षात आलेल्या आहेत. याचा सर्वात मोठा ढळढळीत पुरावा म्हणजे नोटबंदीसारखा निर्णय ऐतिहासिक आणि राजकीय किंमत मोजायला लावणारा असूनही धाडसीपणानं मोदी यांनी तो निर्णय घेतला. पण देशातील अवाढव्य यंत्रणेमध्ये असलेल्या प्रचंड तुटीमुळे नोटबंदीचे खूप सारे तोटे सामान्य माणसाला भोगावे लागले. नोटबंदी चांगली असली तरी त्या काळात ज्या जनसमूहाचे हाल झाले त्यासाठी या देशातील नोकरशाही जबाबदार आहे, पण तिला कोणीही दोष दिला नाही. मोदींना मात्र खलनायक ठरवलं गेलं. या देशातील अनेक गोष्टींसाठी थेटपणे मोदींना जबाबदार धरलं जातं. मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर देशाच्या राजकारणात दोन मोठे बदल झाले. ते म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी चांगलं असो वाईट असो आणि भाजपा यांना जबाबदार धरलं जाऊ लागलं. देशाची विभागणी केवळ मोदी भक्त किंवा मोदी विरोधक अशा दोनच गटात झाल्यासारखं वातावरण आहे. या दोन गटांपेक्षा काही वेगळी भूमिका असू शकते याचा विसरच अनेकांना पडलेला आहे. त्यामध्ये माध्यमांचाही समावेश आहे. खरं तर मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात फारसे फेरबदल केले नाहीत किंवा आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अस्थिर केलं नाही. त्यांना सतत बदललेही नाही. प्रत्येकाला आपल्या निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. तरीही मोदींवर हुकुमशहाचा आरोप फार चटकन केला जातो. 370 सारखं कलम मोदी यांनी रद्द केलं. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70 वर्ष हे कलम रद्द करता आलं नव्हतं. अत्यंत जीव घेणे असे हे दुखणे होते. मात्र हे कलम हटवून मोदी यांना त्याचा फायदा झाला नाही म्हणण्यापेक्षा त्याचं म्हणावं तेवढं श्रेय निसंकोचपणे त्यांना दिलं गेलं नाही. देशहिताचा निर्णय असूनही त्याच्याकडे राजकारण्यांच्या चष्म्यातूनच पाहिलं गेलं. मोदींनी सत्तेवर आल्यावर काही दिवसातच इथल्या नागरिकांची कागदपत्रे त्यांनीच घोषित करावी आणि त्याच्या सत्यप्रतीवर दुसऱ्या कोणाच्याही सहीची गरज पडू नये अशी व्यवस्था केली. माझी कागदपत्र खरी आहेत हे मी स्वतः सांगतोय यावर विश्वास ठेवणारा निर्णय मोदींच्या सरकारनं घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर इथल्या नागरिकांवर विश्वास टाकणारा हा छोटा पण अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय होता. त्याचेही म्हणावे तितके कौतुक झाले नाही. तीच गोष्ट मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी संपुष्टात आणलेली युरिया टंचाई किंवा दळणवळणाच्या साधनांची प्रचंड उपलब्धता याकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. वन रँक वन पेन्शन सारखा अत्यंत जटिल प्रश्न मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सोडवला. इतकंच नाही तर पद्म पुरस्काराच्या बाबतीत पारदर्शकता आणून त्यांनी प्रचंड लोकसहभाग घडवून आणला. त्यामुळे अत्यंत उपेक्षित दुर्लक्षित लोकांना अग्रस्थान मिळू शकलं. मोदी यांनी आपल्या सत्ता काळामध्ये पाणी, वीज, वाहतूक व्यवस्था आणि पर्यटनासारखा उद्योग याकडे प्राधान्यानं लक्ष दिलं आहे. सौर ऊर्जेसाठी मोदी यांनी जे प्रयत्न केले ते देशाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही केलं नव्हतं. तीच बाब पर्यटनाची. पर्यटनाच्या माध्यमातून भारताला खूप मोठं उत्पन्न मिळू शकतं हे मोदींनी दाखवून तर दिलंच, पण गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा करून त्या माध्यमातून पर्यटकांना भारतामध्ये खेचून आणून त्यातून उत्पन्न मिळवता येतं हे सप्रमाण सिद्ध केलं.
मेक इन इंडियासारखी देशाला आत्मनिर्भर करणारी निर्भर मोहीम असो किंवा भारतात संशोधनाला चालना देण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न असोत, मोदींनी आपल्या कारभारातून भारतीय प्रथम आणि भारताचं हित सर्वोच्च या संकल्पनेचा योग्य अवलंब केला. सर्व बाबतीमध्ये भारत स्वयंपूर्ण आणि सुसज्ज असावा याची काळजी मोदींनी नेहमीच घेतली. काही बाबतीत मोदींना माघार घ्यावी लागली. जमीन सुधारणा विधेयक असो किंवा एक देश एक निवडणुका यासारखा मुद्दा असो, या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र थोड्या थोड्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून भारत प्रगतीच्या वाटेवर समर्थपणे वाटचाल करत आहे, हे मोदी यांनी आपल्या आजपर्यंतच्या कारभारातून दाखवून दिलं आहे, हे निश्चित सांगता येईल. मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या पातळीवर आणि जागतिक पातळीवर विविध गोष्टी साध्य केल्या. देशामध्ये मुंबईसारख्या महानगरात राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैभवशाली स्मारक उभारण्याचा संकल्प करून त्यासाठी लागणारी जमीन त्यांनी राज्य सरकारकडे सुपूर्द केली. केंद्राच्या अखत्यारीतील जागा राज्य सरकारच्या ताब्यात देणं हे किती मोठं काम आहे हे लक्षात घेतलं आणि या आधीच्या विविध प्रकल्पांची स्थिती लक्षात घेतली तर या स्मारकाचं महत्त्व लक्षात येईल. मोदी यांनी केवळ याच स्मारकासाठी योगदान दिलं असं नाही, तर दूरदृष्टीनं देशातील ऊर्जा निर्मिती आणि दळणवळणाची साधने कशी विकसित होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. त्यामुळं गेल्या 60 वर्षात म्हणजे सन 1947 ते सन 1914 या कालावधीत रस्त्यांची उभारणी आणि रेल्वे रुळांची क्षमता वाढवली गेली नव्हती, म्हणजे रेल्वे रुळांचा विस्तार झाला नव्हता, तेवढा गेल्या 15 वर्षात प्राधान्यक्रमानं मोदी यांनी केला. महामार्ग रस्त्यांची बांधणी आणि मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्यामध्ये मोदींनी लक्ष घालून इंधन बचत कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं. परदेशातून आपण मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करतो, यामध्ये आपली परकीय चलनाची गंगाजळी मोठ्या प्रमाणात वापरली जाते, त्यामध्ये त्यांनी बचत केली. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सौर ऊर्जा आणि ऊर्जा निर्माण करण्याच्या अन्य पर्यायांचा पुरेपूर वापर करून देशात जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती कशी होईल, विद्युत आधारित वाहनांचा वापर कसा वाढेल याकरता प्रयत्न केले. त्यामुळे दुचाकीपासून ते अनेक प्रवाशांना वाहून नेणाऱ्या प्रवासी बसपर्यंत आणि अनेक चारचाकी मोटारीपर्यंत अनेक वाहने विजेवर चालायला लागली. पर्यायानं इंधनात खऱ्या अर्थानं बचत झाली, हे योगदान विसरता येणार नाही. यासाठी मोदींना धन्यवाद द्यावे लागतील. आपले अवलंबित्व कमी करण्याचा राजमार्ग यापूर्वी इतक्या प्राधान्यक्रमानं वापरला गेला नव्हता. त्याकरता जी धोरणं आखावी लागतात ती धोरणं त्यांनी आखली आणि या देशातील नोकरशाहीला कार्यप्रवण केलं. मोदी यांनी आपल्या नेतृत्वानं देशामध्ये जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ज्यावेळी त्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरील सबसिडी नागरिकांनी आपणहून सोडावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला लाखो लोकांनी प्रतिसाद देऊन स्वतःहून स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी सोडून दिली. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्या काळात देशात तांदूळ कमी पिकला असल्यानं सगळ्यांनी तांदळाचा वापर कमी करावा असं आवाहन केलं होतं. त्यावेळी शास्त्रीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या देशातील लक्षावधी लोकांनी एक वेळचा भात खाणं सोडून दिलं होतं. या गोष्टीची आठवण यावी अशी घटना सिलेंडरच्या अनुदानाच्या बाबतीत घडली. यामध्ये विशेष भाग असा की भात खाण्याचे सोडणे हे त्या मानाने छोटी गोष्ट होती, पण सरकारकडून विनासायास मिळणारं अनुदान म्हणजे येणारा पैसा सोडणं हे मोठं आव्हान होतं. ते या देशातल्या जनतेनं केलं आणि तेही आर्थिक उदारीकरणाच्या काळामध्ये. याला फार मोठं महत्त्व आहे. मोदी यांच्या वागण्यावर लोकांनी विश्वास ठेवण्याचा हा फार मोठा दाखला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरताना मोदी यांनी आपल्या कर्तृत्वानं देशाचं नाव मोठं केलंच, पण विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांमध्ये, तेथील नागरिकांमध्ये आदर कसा वाढेल, भारताची प्रतिष्ठा अन्य देशांमध्ये कशी वाढेल अशा पद्धतीनं काम केलं. अनेक देशांबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करून भारताला जगाच्या व्यासपीठावर सन्मानानं उभं केलं.
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या राजवटीत अलिप्त राष्ट्र चळवळ ही संकल्पना राबवून देशाला मानाचं स्थान मिळवून दिलं होतं, त्यामध्ये लक्षणीय भर टाकत मोदी यांनी भारताचं नाव जगाच्या व्यासपीठावर भक्कमपणे उभं केलं. आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा तीनही क्षेत्रात त्यांनी भारताकडे जगाला वेगळ्या पद्धतीनं पाहायला भाग पाडलं. त्याचबरोबर भारतीय परंपरा आणि योग आणि आयुर्वेद यासारख्या भारताच्या प्राचीन विद्याशाखांचा जगभर ठसा कसा उत्पन्न होईल याकडे लक्ष दिलं. आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होण्यामध्ये जशी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तशीच UPI सारख्या माध्यमातून आशिया खंडामध्ये त्यांनी आपल्या आर्थिक वाटचालीमध्ये भारतासाठी नवा रस्ता करण्याची पायाभरणी केली. त्याचबरोबर देशातील उद्योजकांना त्यांनी अदानी आणि अंबानी यासारख्या तसेच अन्य उद्योजकांना जागतिक पातळीवर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि पाठिंबा दिला. एक देश म्हणून सर्वार्थानं भरीव कामगिरी करत त्यांनी भारताचा डंका जगभर कसा गाजत राहील याची काळजी घेतली. इस्रो सारख्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे जगातील विविध देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याचं काम मिळावं अशी रचना त्यांनी केली आणि इस्रोला तशी ताकद दिली. हे योगदान कधीच नाकारता येणार नाही. जगामध्ये अमेरिकेसारख्या विचित्र देशाला आणि ज्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या राजकारणामध्ये केवळ स्वार्थ आणि भारतद्वेष भरलेला आहे, अशा देशाला भारताच्या दृष्टीनं विचार करायला लावणं हे सोपं काम नव्हतं. ते काम मोदी यांनी करून दाखवलं. ट्रम्प आणि अमेरिकेचे सध्याचे प्रशासन मध्ये मोदी विरोधी झाले असले तरी सुद्धा त्यामध्ये मोदी यांच्या राजनीतीमधल्या अपयशापेक्षा बदललेली राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेसमोरची आव्हाने याचा भाग महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबाव गट निर्माण करण्याचे मोठे काम मोदी यांनी करून दाखवले. हे कधीही विसरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपसारख्या प्रचंड मोठ्या भूभागाला आपल्या देशाचा परराष्ट्र मंत्री एखादी गोष्ट ठणकावून सांगतो, हे यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. ते मोदी यांच्या कार्यकाळात घडू शकलं, हे महत्त्वाचं आहे. संरक्षणाच्या बाबतीत मोदी यांनी राफेल सारखी विमाने खरेदी करून तसंच संरक्षणाच्या संदर्भात दूरगामी निर्णय घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्यासारख्या काही गोष्टी केल्या. त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा तर वाढलीच, पण आपल्या शेजारी देशांना हा पूर्वीचा भारत नाही याची ठळकपणानं जाणीव झाली. देशांतर्गत पातळीवर वावरताना मोदी यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप केला जातो. त्या दाव्यामधील हवा एकाच मुद्द्यानं काढली जाईल, ती म्हणजे सन 2014 सालापासून मोदी यांनी कितीही विरोधी विचारांचे सरकार एखाद्या राज्यात आहे म्हणून घटनेतील कलमांचा आपल्या सोयीच्या पद्धतीने वापर करून एकाही राज्यातील राजवट बरखास्त केलेली नाही किंवा कोठेही अकारण राष्ट्रपती राजवट लागू केली नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या राजवटीला कमी निधी देणं यासारखे प्रकार केलेले नाहीत. GST सारख्या एकत्रितकरणाचा मुद्दा मोदी यांनी ज्या खंबीरतेनं देशभर राबवला त्याबद्दलच्या अंधश्रद्धांना कुठलीही किंमत न देता सुसूत्र अशी कर प्रणाली देशभर त्यांनी राबवली. यामध्ये मोदी यांच्यावर टीका करणारे लोक त्यांच्याबाबत पूर्वग्रह दूषित नजरेनं बघतात हे सिद्ध होतं. त्याचबरोबर चलनातून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करून नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये असलेला काळा पैसा आणि त्याची समांतर अशी ताकद त्यांनी प्रवाहामध्ये आणि चलनामध्ये आणली. सन 2014 या वर्षापूर्वी गृहकर्जाचे दर 14% होते. आज हे दर 7% आहेत. यातच नोटबंदीच्या यशाच्या खुणा लपलेल्या आहेत. गेल्या 7 वर्षात राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांना ठेवी मिळवण्यासाठी फार मोठी जाहिरात मोहीम राबवावी लागली नाही. हे त्याचंच निदर्शक आहे. अर्थव्यवस्थेच्या बळकटीचे प्रमाण केवळ शेअर बाजार वर जाणं असं होत नाही, तर देशातील जास्तीत जास्त लोक
बँकिंग पद्धतीचा वापर करत आहेत, त्यातही लक्षावधींचे व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत, हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. आधार कार्डासारखी प्रक्रिया असो किंवा देशभर सोन्याच्या विविध बाबींसाठी हॉलमार्किंगची पद्धत राबवून त्यामध्ये ग्राहकाचे होणारे शोषण संपुष्टात आणणं किंवा शेतकऱ्यांना विनासायास खत मिळणं, त्याचा काळाबाजार रोखला जाणं हे मोदी यांच्या कार्यपद्धतीचं यश आहे. एकीकडे मंगळ ग्रहावर जाण्याच्या मोहिमा राबवत असताना मोदी यांनी घर घर में नल यासारख्या पाणी पुरवठ्याच्या योजना राबवून त्याचबरोबर समाजातल्या शेवटच्या माणसाला जनधनाच्या माध्यमातून बँकिंगच्या कार्यकक्षेत आणणं, घर नसलेल्या व्यक्तीला घर देण्याची योजना राबवणं, त्याचबरोबर या देशातील कारागिरांसाठी वेगळ्या योजना राबवून त्यांचं जीवनमान कसं उंचावलं जाईल यासाठी प्रयत्न करणं, हे मोदी यांनी महत्त्वाचं काम केलं. मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीचं काम केलं. त्याबद्दल समस्त हिंदू समाजानं त्यांना धन्यवाद द्यायला हवे आहे. शेकडो वर्षांची गुलामगिरी त्यामुळे पुसली गेली. आदर्श बाबराचा ठेवायचा की रामाचा, या प्रश्नाचं उत्तर मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीतून दिलं. मोदी यांनी आपल्या सत्ता काळात आणि आजही सचोटीला प्राधान्य दिलं आहे. त्यांचे कपडे आणि राहणीमान कुणालाही श्रीमंती वाटू शकते, पण त्यासाठी मोदी यांची आसक्ती किंवा त्याचा बडेजाव नाही. कमलपात्रावर जसं पाणी टिकत नाही, तसं मोदी या साधनांचा प्रतिमा निर्मितीसाठी उपयोग करतात. त्याची त्यांना हाव आहे असं नाही. एका श्रीमंत योग्याची ही लक्षणं आहेत हे नक्की. मोदी यांनी सन 2014 मध्ये सूत्र स्वीकारल्यानंतर या देशात आतापर्यंत राजकारणाचा जो पोत होता, किंबहुना राजकारणाचं जे दोन भाग होते, काँग्रेस आणि काँग्रेसचे विरोधक, त्यामध्ये बदल झाला. मोदी यांच्या राजवटीपूर्वी काँग्रेस विरोधकांमध्ये सुद्धा समाजवादी आणि कम्युनिस्ट अशा काही फळ्या होत्या, मात्र काँग्रेस नको हे त्यांचं मत होतं. काँग्रेस आणि काँग्रेसचे विरोधक यांच्यामध्ये कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्ष म्हणजे समाजवादी विचारधारेचे पक्ष सोयीनुसार भूमिका बदलत. त्याचबरोबर विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्ष आणि भाषिक आधारावर उभे राहिलेले पक्ष वेगवेगळी भूमिका घेत असत. काँग्रेस आणि काँग्रेसला विरोध करणारे पक्ष या दोघांच्या मध्ये खूप मोठा अवकाश या छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अन्य विचारधारांनी व्यापलेला होता. मात्र सन 2014 नंतर, विशेषतः 2019च्या निवडणुकांनंतर हा अवकाश संपुष्टात येऊ लागला आणि देशात केवळ दोनच प्रवाह राहतील अशा पद्धतीने या देशातलं राजकारण बदलत गेलं. भाजपा आणि त्यांच्या मागे उभे असणारे थोडेफार प्रादेशिक पक्ष आणि काही विचारप्रवाहांच्या छोट्या संघटना ही आघाडी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाषिक अस्मितांचे धारदार प्रदर्शन करणारे पक्ष, विविध संघटना तसेच कम्युनिस्ट आणि विचारधारांचे लोक काँग्रेसबरोबर सर्वार्थाने सहभागी झाले. काँग्रेसला असलेला त्यांचा विरोध संपुष्टात तर आलाच, पण त्यांचा भाजप विरोध अत्यंत धारदारपणे उफाळून आला. मतभेदांपेक्षा भाजपा नकोच इतका त्यांचा दुराग्रह वाढला. त्यातूनच या देशात अगदी कुटुंबापर्यंत, मित्रांपर्यंत मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे विभाजन झालं. कुणी एकेकाळी संघाचा माणूस म्हणजे चांगला, सज्जन, प्रामाणिक अशी धारणा समाजात होती. त्याचबरोबर त्याला मान दिला जात असे. काही ठिकाणी मान दिला जात नसला तरी त्याचा द्वेष आणि शत्रुत्वाचा विकार आजच्या इतका नव्हता. अर्थात केरळमध्ये ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गाठली जात असे, अशासारखे वातावरण आता देशभर निर्माण झालं आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण मोदी यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये पर्यायानं देशाच्या केंद्रस्थानी आला आणि या विचारधारेचा माणूस अत्यंत ठामपणे, खंबीरपणे आपली मते मांडू लागला. आपल्या वागण्यातून त्याचं दर्शन घडवू लागला. ही अवस्था काँग्रेसी विचारसरणीच्या सरंजामी प्रवृत्तींना आणि अन्य छोट्या विचारधारांना सहन होण्यासारखी नव्हती. कोणी एकेकाळी सामाजिक जीवनात जशी अस्पृश्यता पाळली जात होती, तशी वेगळ्या धाटणीची अस्पृश्यता भाजपा बाबतीत सन 2014 पूर्वी आवर्जून पाळली जात होती. आता मात्र अशी अस्पृश्यता भाजप आणि हिंदुत्ववादी लोकांचे सामर्थ्य
आणि त्यांच्या अस्तित्वाची ताकद ही ठळकपणे वाढल्याने पाळणं शक्य नाही याची जाणीव झाल्यानं हा वर्ग प्रचंड अस्वस्थ झाला, बिथरला आणि तो अक्षरशः विद्वेषाची गरळ ओकू लागला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे घडल्यानं त्याचे पडसाद वैयक्तिक जीवनातही उमटणं अपरिहार्य होतं. तसेच ते घडलं. एकेकाळी अनेक कलाकार, साहित्यिक मी राष्ट्रसेवा दलाचा आहे किंवा मी अमुक संघटनेच्या विचारधारेत वाढलो आहे असं अभिमानानं सांगत. आज हिंदुत्ववादी मंडळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मशीतून घडलेलो आहे असं खंबीरपणे आणि न घाबरता सांगू लागली आहेत. ही परिस्थिती या देशातील समाजधुरीण्यांना सहन होणे शक्य नव्हतं. त्याचाच परिपाक मोदी द्वेषामध्ये झाला आणि मग त्याचे पडसाद सर्व ठिकाणी उमटले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांमध्ये या देशात भारतीय इतिहास योग्यपणे शिकवण्यापेक्षा आक्रमकांची थोरवी गाणारा इतिहास नको, त्या गोष्टींचं उदात्तीकरण या गोष्टीला पूर्णविराम मिळाल्यामुळं अनेकांचा जळफळाट होणं स्वाभाविक होतं. आजपर्यंत राजकीय जीवनात, समाज जीवनात आणि रोजच्या व्यवहारी जगात नाही रे म्हणून उपेक्षित असणारा प्रचंड असा मानव समूह वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशी येऊन ठेपला. त्यामुळे सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता येणं स्वाभाविक होतं. गेली 12 वर्ष मोदी यांच्या तपसाधनेची आणि त्यांच्या यशाची जशी आहेत तशी अन्य समाज घटकांमधल्या असंतोषाची सुद्धा आहेत. पूर्वीच्या काळी म्हणजे पुराणामध्ये पृथ्वीवरचा एखादा राजा किंवा ऋषी तप करायला बसला किंवा त्याचे तप पूर्ण होऊन त्याला काहीतरी मिळेल अशा भावनेनं अस्वस्थ होणारा देवांचा राजा इंद्र जसं थैमान घालत असे, त्याचीच लहान मोठी रूपे गेल्या 12 वर्षात विविध प्रकारे मोदी विरोधकांकडून पाहायला मिळाली आहेत. मोदी विरोधकांच्या विविध घटकांमध्ये नांदत असलेले असे छोटे छोटे हजारो इंद्र मोदी विरोधात थैमान घालत असल्याने एक वेगळाच संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. चपराक प्रकाशनाच्या वतीने 2026च्या मे महिन्यात मोदी एका श्रीमंत योग्याची तपपूर्ती या त्रिखंडात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यातील हे एक प्रकरण. वाचक स्वर संतोष पवार, सोलापूर. संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.